भारतीय जनता पार्टीचे नेते राम कदम साहेब, जाणून घेऊया काय म्हणणार साहेब. आज तिसरा दिवस आहे आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे. एक आंदोलन सुद्धा झालं, काय म्हणणार? हे आंदोलन करणारे एक नंबर खोटारडे आहेत. आता हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये प्रत्येक घटकाला न्याय मिळेल. शेतकऱ्यांना न्याय मिळेल, कष्टकऱ्यांना मिळेल, कामगारांना मिळेल, सगळ्यांना न्याय मिळेल. आता यांच्याकडे मुद्दे नाहीत, त्याच्यामुळे ओढून जाणून आंदोलन करण्याची नाटकं करायची आणि जेव्हा ते सत्तेत होते तेव्हा वसुली करायची. हा त्यांचा खरा चेहरा संपूर्ण देशाला कळलाय, महाराष्ट्राला कळलाय. एकूणच आपल्याला वाटते महागाईचा मुद्दा इथे, तेलाचे भाव वाढले आणि याचा सर्व ठिकाणा सरकारवर फोडण्याचा प्रयत्न होतो. आता सरकारवर आता 10 दिवस झाले, तुम्ही थांबा. आता आदरणीय देवेंद्रजी निर्णय घेतील आणि निर्णय घेऊन सगळ्यांना दिलासा. आपल्यासोबत कदम साहेब होते आणि देवेंद्रजी हे 10 दिवस सरकार बसून झालं आहे आणि या राज्याच्या विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे निर्णय घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये शेतीमालाला सुद्धा भाव मिळणार. विरोधक हे फक्त ठिकरा फोडत आहे, त्यांचा पराभव त्यांना आताही पचत नाही, अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली. आमदार राम कदम आपल्यासोबत होते. मी कॅमेरा पर्सन एकासोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, विधान भवन, नागपूर.